दरम्यान या बातमीवर आपले लक्ष असणारच एक मोठी बातमी नाशकात येते। नाशिकच्या तपोवन परिसरात सध्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संस्था यासोबतच विविध राजकीय पक्षांकडून आंदोलनं छेडली जात आहेत। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं शासन आणि महापालिकेचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। वृक्षांभोवती रिंगण सोहळा करण्यात आला। हातात टाळ मृदंग घेत भजनं देखील गायली जात आहेत। प्रहार पक्षाच्या वतीनं तपोवनाचा आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला सुद्धा नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आमचं रक्त घ्या पण झाडं कापू नका असा इशारा या आंदोलनात देण्यात आला। तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडूनही संत तुकाराम महाराजांचा फोटो हातात घेऊन ठिय्या आंदोलन करत वनभोजनाचा आस्वाद घेण्यात आला। एकंदरीतच तपोवनातील वृक्षतोडीला सर्व स्तरातनं जोरदार विरोध आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजलेला आहे। त्यावरून राजकारणही तापलेलं आहे। आज आपण बघितलं तर सकाळपासूनच विविध आंदोलन हे पार पडत आहेत। तर काँग्रेसच्या वतीने वनभोजन करत एक अनोखं आंदोलन हे छेडण्यात आलं आहे। समोर आपण बघितलं तर हे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि अशा प्रकारे वनभोजन हे खरं तर केलं जात आहे। झाडांच्या खाली त्यांनी ही पंगत मांडलेली आहेत। जेवणाला आपण माहिती आहे तर पिठलं भाकरी आणि ठेचा देखील आहेत। स्वप्नील पाटील आहेत युवकचे पदाधिकारी। स्वप्नीलजी, काय हे आंदोलन? खरं तर आज आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांचा जन्मदिवस आहे आणि संपूर्ण नाशिक शहर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र ज्या एका कारणामुळे पेटला आहे की 1800 झाडं जे मोठे व्हायला जगवायला ज्यांना वर्षानुवर्ष लागले असे झाडं कुंभमेळ्याच्या नावाखाली तोडून व्यापाऱ्यांचा उद्योगपतींचा फायदा करण्याचा घाट इथे आज घातला जात आहे आणि याचा निषेध म्हणून आणि या झाडांची कत्तल थांबवावी ह्या उदात्त हेतूने आम्ही आदरणीय सोनियाजी गांधी यांचा वाढदिवस आज या पावन अशा रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आम्ही आज हे करत आहोत। आणि कुठेतरी ह्या वृक्षांची तोड ही आपण हा शासनाने निर्णय परत त्यांचा रद्द करावा, अन्यथा हे जन आंदोलन एवढं मोठं होईल का याचे परिणाम राज्य सरकार केंद्र सरकार सर्वांना भोगावे लागतील। आपण बघत आहोत काँग्रेसकडून आता इशारा हा देण्यात आलेला आहे। आणखी काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण करत बोलूयात। काय आहे आज हे आंदोलन, नक्की काय मागणी आहे तुमची? आमची हीच मागणी आहे का हे झाडं खूप वर्षाचे जुनं झाड आहे आणि आपण याच्या पहिले करोनामध्ये भोगलेलं आहे। ऑक्सिजनचा त्रास किती होतो, आमच्या येणाऱ्या पिढीला हा त्रास नाही व्हावा, त्यांना स्वच्छ ऑक्सिजन भेटावं ही आमची अपेक्षा आहे। म्हणून आम्ही या झाडं वाचवण्यासाठी लढत आहोत। एकंदरीतच आता अशा प्रकारे तपोवनामध्ये आंदोलनाची धग ही बघायला मिळते। आंदोलनं ही सुरू आहेत। सरकारची आता काय भूमिका राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। कॅमेरा निकी पारसो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।